रामकृष्ण हरी मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे आळंदी पुणे रोडवर वसलेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका मंदिराला भेट देण्यासाठी. मित्रांनो, पुणे आळंदी पालखी मार्गावरून जाताना वडमुखवाडीतल्या एका मंदिरावर तुमची नजर नक्कीच पडली असेल, जिथे फडकत असलेल्या भव्य 200 फुटी भगवा ध्वज लांबूनच आपले लक्ष वेधून घेतो. हेच ते संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरल्या पादुका मंदिर. पण मित्रांनो, माऊलींच्या पालखी सोहळ्यात या मंदिराला एवढे अनन्यसाधारण महत्त्व का आहे? या मंदिरामागे कोणता इतिहास आणि आध्यात्मिक इतिहास दडला आहे मित्रांनो? आणि आपण येथे उभारण्यात आलेल्या संतसृष्टी नेमकी काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोरल्या पादुका मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि रंजक कथा जाणून घेणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा भाग तुम्हाला नक्कीच थक्क करेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी मुख्य मंदिराचे त्याबरोबरच मंदिर परिसरामध्ये असलेल्या उपमंदिरांचे दर्शन घेत घेत तुम्हाला या मंदिराचा इतिहास सांगणार आहे. मित्रांनो, दरवर्षी आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेव्हा आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करतो, तेव्हा माऊलींचा पहिला आणि महत्त्वाचा विसावा याच थोरल्या पादुका मंदिरात होतो. मित्रांनो, इतिहास सांगतो की जेव्हा माऊली आणि त्यांची भावंडे मधुकरीसाठी किंवा भिक्षा मागण्यासाठी प्रवास करायची, तेव्हा विसाव्याची काही ठिकाणे ठरलेली असायची. मित्रांनो, 1832 मध्ये जेव्हा हैबत बाबा आरफाळकर यांनी माऊलींचा पायी पालखी सोहळा सुरू केला, तेव्हा आळंदीतून निघाल्यानंतर दुपारच्या विसाव्यासाठी आणि जेवणासाठी हे ठिकाण निवडले गेले. मित्रांनो, पूर्वी या परिसरात घनदाट वडाची झाडे होती व या वडाच्या झाडांच्या सावलीमध्ये पालखी सोहळा थांबायचा. म्हणूनच या गावाला वडमुखवाडी असे नाव पडले. आणि मित्रांनो, विसाव्याच्या स्थानाला थोरल्या पादुका हे नाव पडले. मित्रांनो, आषाढी वारीच्या वेळी जेव्हा माऊलींची पालखी या ठिकाणी येते, तेव्हा परंपरेनुसार पालखी सोहळा मालक आणि मानकरी माऊलींच्या पादुका या मंदिरात आणतात. मित्रांनो, या ठिकाणी दही, दूध, मधाचा अभिषेक केला जातो. पुरणपोळ्यांचा महानैवेद्य या ठिकाणी दाखवला जातो आणि आरती केली जाते. मित्रांनो, काही मिनिटांच्या या भाऊक आणि भक्तिमय विसाव्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होते. मित्रांनो, एरवी वर्षभर या ठिकाणी हजारो भाविक माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आणि या ठिकाणी असलेल्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. मित्रांनो, या ठिकाणी मी मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, आपण आता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता, या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची ती भव्य मूर्ती पाहून आपल्याला भक्तिमय वातावरणामध्ये हरवून गेल्यासारखे वाटते. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचे हे रूप पाहून आपल्याला असे वाटते की या ठिकाणी ही मूर्ती नसून साक्षात ज्ञानेश्वर महाराज बसले आहेत. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीच्या मागील बाजूला आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची देखील मूर्ती पाहण्यास मिळते. या ठिकाणी देखील मनोभावे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला खूप जास्त प्रसन्न वाटते. आणि मित्रांनो, या मंदिरामध्ये असलेली ही शांतता, त्याबरोबरच माऊलींचे हे अतिशय तेजस्वी आणि प्रसन्न रूप पाहून आपल्याला अतिशय भक्तिमय वातावरणात हरवून गेल्यासारखे वाटते. मित्रांनो, जर तुम्हाला या पवित्र स्थानाला भेट द्यायची असेल तर हे मंदिर पुणे आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी या ठिकाणी स्थित आहे. मित्रांनो, पुणे स्टेशन किंवा भोसरीवरून आळंदीकडे जाणाऱ्या कोणत्याही बसने तुम्ही सहज या ठिकाणी पोहोचू शकता. मित्रांनो, सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत मंदिर दर्शनासाठी उघडे असते. विशेषतः आषाढी वारीच्या काळात किंवा कार्तिकी एकादशीला येथील वातावरण पाहण्यासारखे असते. मित्रांनो, आपण
या ठिकाणी मंदिराचा परिसर पाहू शकता. जो मंदिराचा सभामंडप आहे हा अतिशय मोठा सभामंडप आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. आणि आम्ही या ठिकाणी आषाढी वारीच्या जरा दिवस आधी गेलो होतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी जे वारकरी संप्रदायातील भक्तजन येतात ते या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करत असतात. मित्रांनो, बरेचसे भक्तजन या ठिकाणी मनोभावे ज्ञानेश्वर माऊलींच्या समवेत बसून ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथाचे पारायण करत असतात. मित्रांनो, या मंदिर परिसराचे सौंदर्य आणखीच वाढले आहे ते या ठिकाणी असणाऱ्या किंवा या ठिकाणी उभा करण्यात आलेल्या भव्य सृष्टीमुळे. मित्रांनो, या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचा प्रसंग अत्यंत सुंदर समूह शिल्पाच्या माध्यमातून साकार करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की या ठिकाणची ही जी सृष्टी आहे ही अतिशय सुंदर, त्याबरोबरच या मंदिर परिसरामध्ये आपल्याला अतिशय शांतता व हिरवळ पाहण्यास मिळते. तर मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, जर तुम्ही येथे आधी गेला असाल तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा. त्याबरोबरच मित्रांनो, आजचा हा ऐतिहासिक आणि धार्मिक व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. त्याबरोबरच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.